वेलकम इन माय युट्यूब चॅनल ऍग्रो अकॅडमी. पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन कल्टिवेशन जे तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे जे की आपण आतापर्यंत पाहिले. एक नवीन कल्टिवेशन जे की आजचं आहे ते आपलं हॉर्टिकल्चर निगडीत. मागच्या लेक्चरला आपण पाहिले ते म्हणजे ऍग्रिकल्चर क्रॉप जे की होतं मेथचं. यावेळेस पाहणार आहे आपण हॉर्टिकल्चर क्रॉपचं कल्टिवेशन जे की खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तर आधी सुरू करायच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओचे ते बघायला मिळतील. तर मागच्या याच्यामध्ये आपण मेथचं कल्टिवेशन पाहिलं. आपला मागचा जो पार्ट होता तो होता पार्ट नंबर 7. आजचा जो पार्ट आहे आपला तो आहे पार्ट नंबर 8. तर आजच्या पार्ट मध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे सपोटाचं कल्टिवेशन. सपोटाचं कल्टिवेशन आपण घेणार आहे आजच्या पार्ट मध्ये. तर सेम पॅटर्न, सर्व काही सेम पॉइंट्स. तर आजच्या याच्यामध्ये आपल्या लेक्चर मध्ये सपोटाचं जे कल्टिवेशन राहणार आहे ते सर्व पॉइंट तुम्हाला इथं क्लिअर करून दिले जाणार आहे. इथं राईट डाऊन क्लिअर करून दिले जाणार आहेत. जर तुम्हाला ते रिक्वायर्ड असतील, तुम्हाला जर गरजेचे वाटत असतील तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आणि नक्कीच ते तुमच्यासाठी गरजेचे राहतील. कारण पूर्ण डिग्री मध्ये तुम्हाला हे कामी पडणारच आहेत. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन राहणारच आहेत. याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येतात की एक्सप्लेन दी ओव्हरऑल कल्टिवेशन ऑफ सपोटा, एक्सप्लेन दी ऑल पॉइंट्स अबाउट दी कल्टिवेशन ऑफ सपोटा. तर त्याचा आन्सर कशा प्रकारे लिहायचं, कसं लिहायचं ते सर्व पॉइंट्स मी तुम्हाला इथं क्लिअर करून देणार आहे. तर आता आपण चालू करूया आपला आजचा टॉपिक जो की कल्टिवेशन ऑफ सपोटा जे की मोडतो हॉर्टिकल्चर क्रॉप्स मध्ये. तर सेम सपोटाचं कल्टिवेशन सुरू करायच्या आधी हेडिंग द्यायचं सपोटा. देन त्याच्या खाली लिहायचं बॉटॅनिकल नेम. व्हॉट इज द बॉटॅनिकल नेम ऑफ सपोटा? मॅनिलकारा झपोटा. मॅनिलकारा झपोटा इज द बॉटॅनिकल नेम ऑफ सपोटा. देन त्याच्यानंतर फॅमिली. व्हॉट इज द फॅमिली ऑफ सपोटा? सपोटॅसी. खूप इझी आहे लक्षात ठेवायला. सपोटाची फॅमिली सपोटॅसी ही झाली फॅमिली सपोटाची. नंतर त्याच्यानंतर ओरिजिन. ओरिजिन काय तर ट्रॉपिकल अमेरिका. ट्रॉपिकल अमेरिका हे झालं ओरिजिन आपल्या सपोटाचं. तर हे 3 पॉइंट्स वरती एका साईडला लिहून टाकायचे जे की कंपल्सरी आहेत आपल्याला लिहिणं. ज्याच्यामुळे आपला जो चेक करणार आहे त्याच्यावर म्हणजे आपल्या अँसरचा इफेक्ट पडतो, इम्प्रेशन पडतो थोडं. तर हे पॉइंट्स आधी लिहून टाकायचे एका बाजूला. हे 3 पॉइंट झाले. बॉटॅनिकल नेम मॅनिलकारा झपोटा, फॅमिली सपोटॅसी, देन ओरिजिन ट्रॉपिकल अमेरिका. तर काही जनरल माहिती सांगायची झाली सपोटाविषयी. तर जे इंडियामध्ये लिडिंग स्टेट जे आहेत की जे जास्तीत जास्त कल्टिवेशन घेतात सपोटाचं, तर ते लिडिंग स्टेट जे आहेत ते महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका, तामिळनाडू. दीज आर दी लिडिंग स्टेट्स ज्याच्यामध्ये सपोटाचं कल्टिवेशन जास्तीत जास्त घेतलं जातं. तर आधी आपण 3 पॉइंट्स पाहिलेलेच आहेत. बॉटॅनिकल नेम मॅनिलकारा झपोटा, फॅमिली सपोटॅसी, देन ओरिजिन ट्रॉपिकल अमेरिका. त्याच्यानंतरचा जो आपला 4th नंबरचा पॉइंट येतो तो म्हणजे सॉइल अँड क्लायमेट. कशा प्रकारची सॉइल लागते, कशा प्रकारचं क्लायमेट लागतं ते आपल्याला या पॉइंट मध्ये पाहायचं आहे. सो फॉर दी सपोटा क्रॉप warm and humid climate is required. Warm and humid climate is required. And rainfall किती पाहिजे तर annual rainfall is 125 to 250 centimeter rainfall is required. Annual rainfall is required for sapota. त्याच्यानंतर टेम्परेचर. Average temperature, optimum temperature is 20 to 30 degrees Celsius. ऍव्हरेज टेम्परेचर जे लागतं आपल्याला ऑप्टिमम टेम्परेचर ते 20 to 30 डिग्री सेल्सिअस. तर हे झाले क्लायमेटचे पॉइंट. त्याच्यानंतर सॉइल. कशा प्रकारची सॉइल लागती, विच टाइप ऑफ सॉइल इज रिक्वायर्ड फॉर द सपोटा? जो वेल ड्रेन, वेल फर्टाइल, डीप अँड पोरस सॉइल. वेल ड्रेन, वेल फर्टाइल, डीप अँड पोरस सॉइल इज रिक्वायर्ड फॉर द सपोटा क्रॉप, फॉर द सपोटा कल्टिवेशन. तर दिस आर द पॉइंट्स ऑफ सॉइल. सो हे जे झालं आपलं ते झालं क्लायमेट, सॉइल अँड क्लायमेटचा एक पॉइंट. त्याच्यानंतरचा जो पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्यानंतर आपला पॉइंट येतो 5th नंबरचा प्रोपेगेशन. प्रोपेगेशन नेमकं कशाने होतं सपोटाचं? तर मेनली सपोटा इज प्रोपॅगेटेड बाय सीड, ग्राफ्टिंग अँड लेअरिंग.
These are the three propagating methods. थ्री प्रोपॅगेशन मेथड्स. या 3 मेथडनी आपण सपोटाचं प्रोपॅगेशन करू शकतो. बाय सीड, बाय ग्राफ्टिंग अँड बाय लेअरिंग. तर हा झाला आपला प्रोपॅगेशनचे पॉइंट. त्याच्यानंतर जो 6 नंबरचा पॉइंट येतो आपला तो म्हणजे प्लांटिंग. नेमकं प्लांटिंग केव्हा करायची सपोटाची, तर जनरली जी आहे ती जून टू ऑक्टोबर मध्ये सपोटाची प्लांटिंग डन करायची. जनरली जून टू ऑक्टोबर हा झाला आपला प्लांटिंग सीझन सपोटासाठीचा. तर नेक्स्ट पॉइंट जो येतो आपला तो येतो व्हेरायटीज. कुठल्या व्हेरायटीज आहेत, तर तशा खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत. मेन तुम्हाला एनलिस्ट करून देतोय, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला नक्कीच कामात पडतील ते. व्हेरायटीज सांगायच्या झाल्या काली पत्ती, त्याच्यानंतर पिली पत्ती, त्याच्यानंतर क्रिकेट बॉल, बँगलोर, बारामती, द्वारकापुडी आणि छत्री. ह्या झाल्या सम इम्पॉर्टंट व्हेरायटीज. काही इम्पॉर्टंट व्हेरायटीज ज्या की आहेत सपोटाच्या. कुठल्या? काली पत्ती, पिली पत्ती, क्रिकेट बॉल, बँगलोर, बारामती, द्वारकापुडी आणि छत्री. तर ह्या मी तुम्हाला इथं इंग्लिश करून दिल्या, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. काली पत्ती, पिली पत्ती, द्वारकापुडी, बारामती, त्याच्यानंतर छत्री, क्रिकेट बॉल, ह्या काही इम्पॉर्टंट व्हेरायटीज आहेत. हा झाला आपला व्हेरायटीचा पॉइंट कम्प्लीट. त्याच्यानंतरचा जो आपला पॉइंट येतो तो म्हणजे स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस. कुठल्या स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस ह्या केले जातात सपोटा क्रॉप साठी. तर सपोटा हे पेरेनियल क्रॉप आहे. सपोटा इज द पेरेनियल क्रॉप. त्यामुळे याच्यामध्ये ट्रेनिंग अँड प्रूनिंग खूप महत्वाचं आहे. ट्रेनिंग अँड प्रूनिंग, सपोटाचं ट्रेनिंग आणि प्रूनिंग खूप महत्वाचं आहे. त्यामुळे फर्स्ट प्रॅक्टिस झाली आपली ट्रेनिंग अँड प्रूनिंग. त्याच्यानंतर विडिंग ही गरजेची आहे. नेहमी विडिंग करत राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण विडिंग जर नाही केलं तर पूर्ण जी जमिनीतले न्यूट्रिशन आहे ते वीड सोडून घेतील. त्यामुळे आपल्या क्रॉपला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला न्यूट्रिशन मिळू शकणार नाही. त्यामुळे विडिंग करणं गरजेचं आहे. तर हे झाले आपले इंटरकल्चर म्हणजे स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस साठीचे पॉइंट. त्याच्यानंतर येतात आपले इंटरक्रॉपिंग. तर आपण सपोटाच्या क्रॉप मध्ये इंटरक्रॉपिंग सुद्धा करू शकतो. इंटरक्रॉप सुद्धा घेऊ शकतो, जे की वेगवेगळे व्हेजिटेबलचे क्रॉप आपण घेऊ शकतो. पपया वगैरे, पपयाचं घेऊ शकतो, काउपी इत्यादी आपण एक्सेट्रा हे आपण क्रॉप्स इंटरक्रॉपिंग म्हणून घेऊ शकतो सपोटामध्ये. हा झाला इंटरक्रॉपिंगचा पॉइंट. त्याच्यानंतरचा जो आपला पॉइंट येतो तो म्हणजे तो फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स. तर फर्टिलायझरचे डोस देताना आपल्याला एका वर्षामध्ये 2 वेळेस फर्टिलायझरचा डोस द्यायचा आहे. 1 इयर मध्ये ट्वाइस. तर तो देताना एकदा जून मध्ये द्यायचा आणि एकदा जानेवारी मध्ये द्यायचा. आणि आपल्याला परत काय रिक्वायर्ड असतं त्याच्यामध्ये 100 kg FIM per plant. 100 kg FIM required for sapota. Then 10 kg बायोमियल इज रिक्वायर्ड. तर हे पॉइंट जे झाले आपले ते झाले फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर मधले. फर्टिलायझरचा डोस देताना ट्वाइस इन इयर द्यायचा. 100 kg आपल्याला FIM रिक्वायर्ड असतं आणि 10 kg बायोमियल रिक्वायर्ड असतं. तर हे झालं आपला फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्सचा पॉइंट. त्याच्यानंतरचा जो पॉइंट येतो आपला तो म्हणजे इन्सेक्ट अँड पेस्ट. कुठकुठले इन्सेक्ट, कुठकुठले पेस्ट अटॅक करतात सपोटावरती की ज्याने आपल्या क्रॉपचं जे आहे क्वालिटी खराब होती, क्वांटिटी कमी होती, क्वालिटी कमी होती. तर ते इन्सेक्ट अँड पेस्ट जे आहे ते तुम्हाला इंग्लिश करून देतोय मी. ते म्हणजे सांगायचं झालं तर स्टेम बोरर, स्केल इन्सेक्ट, लीफ मायनर, लीफ वेबर, मेलिक बग, त्यानंतर बर्ड इटिंग कॅटरपिलर, बार्क इटिंग कॅटरपिलर अँड फ्रूट बोरर. हे जे आहेत काही हे इन्सेक्ट आणि पेस्ट जे आहेत ते मेनली अटॅक करतात सपोटा क्रॉप वरती. कुठले? स्टेम बोरर, स्केल इन्सेक्ट, लीफ वेबर, लीफ मायनर, मिलिक बग, बर्ड इटिंग कॅटरपिलर, बार्क इटिंग कॅटरपिलर अँड देन फ्रूट बोरर. तर हे काही झाले आपले इन्सेक्ट की जे पेस्ट की जे अटॅक करतात सपोटावरती. त्याच्यानंतर जो पॉइंट येतो आपला तो येतो डिसीजचा. कुठकुठले डिसीज हे सपोटावरती येतात. तर सांगायचं झालं तर मेनली लीफ स्पॉट. फर्स्ट नंबरला लीफ स्पॉट, त्याच्यानंतर सुटी माउड,
त्याच्यानंतर फ्लॅटन ब्रांचेस, हे 3 प्रकारचे डिसीज आपल्या क्रॉप वरती येऊ शकतात. लिप स्पॉट, सुटी माउंट आणि फ्लॅटन ब्रांचेस, हे 3 प्रकारचे डिसीज आपल्या क्रॉप वरती येऊ शकतात. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपण येतो हार्वेस्टिंग कडे. हार्वेस्टिंग कशी करायची, केव्हा करायची, तर जेव्हा आपलं फ्रूट फुल्ली मॅच्युअर होतं, आपलं फ्रूट जेव्हा फुल्ली मॅच्युअर होतं आणि त्याचा कलर ग्रीन टू ब्राऊन कडे चेंज होतो, ते मॅच्युअर स्टेट मध्ये असतं, तेव्हा समजायचं की आपलं जे क्रॉप आहे ते हार्वेस्टिंग साठी रेडी झालेले आहे. तेव्हा त्याची हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग करायची. आणि फ्रूट इमॅच्युअर असताना त्याची कधीच हार्वेस्टिंग करू नये. जेव्हा ते फुल्ली मॅच्युअर होईल तेव्हा त्याची हार्वेस्टिंग डन करायची. तर हा झाला आपला हार्वेस्टिंगचा पॉइंट. त्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट पॉइंट येतो तो म्हणजे येतो यील्डचा. यील्ड नेमकं आपल्याला किती मिळतं, तर सपोटाचं जे यील्ड आहे आपल्याला ते 2500 ते 3000, 2500 to 3000 फ्रुट्स पर प्लांट एवढं आपल्याला यील्ड मिळतं. केजी मध्ये सांगायचं झालं तर 150 केजी पर प्लांट एवढं आपल्याला यील्ड सपोटाचं मिळतं. तर हे सर्व जे पॉइंट झाले हे आपले सपोटा कल्टिव्हेशन विषयीचे पॉइंट झाले. एवढे तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला, एक्सप्लेन दी ऑल पॉइंट्स ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सपोटा, एक्सप्लेन दी ओव्हरऑल कल्टिव्हेशन ऑफ सपोटा, तर तुम्हाला हे सर्व पॉइंट तिथं लिस्ट करायचे, थोडे एक्सप्लेन करायचे, तेव्हा कुठे तुमचा आन्सर कम्प्लीट होईल. मी तुम्हाला सर्व पॉइंट्स इथं नोट डाऊन करून राईट डाऊन करून दिलेले आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला नक्कीच कामा पडतील. आणि याच्यामध्ये कुठली डिफिकल्टी असली तर आमच्या कमेंट बॉक्सला कमेंट करा, तुम्हाला त्याचा आन्सर नक्कीच दिला जाईल. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आणखी तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. सो आय होप तुम्हाला आजचा टॉपिक कळालाच असेल. आता हा आपला पार्ट नंबर 8, पार्ट नंबर 9 मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल ऍग्रीकल्चरचं क्रॉपचं कल्टिव्हेशन. तर नक्कीच बघायला विसरू नका. आणि आजच्या पुरतं इथंच थांबतोय. नेक्स्ट पार्टला घेऊन येणार परत एक नवीन कल्टिव्हेशन जे की एवढंच इंटरेस्टिंग राहणार. सो आजच्यासाठी थँक्यू.